तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघताय तिसरी मंथनची सिरीज. तुमच्यासाठी आपण घेऊन आलोय तिसरी मंथनची सिरीज घेऊन आलोय, बरोबर. आतापर्यंत आपण बघितले नाम बघितले, सर्वनाम बघितलं, क्रियापद बघितलं, विशेषण बघितलं, बरोबर. आता आपण आज कशाचा विचार करणार आहोत, लिंग कसे ओळखायचे, बरोबर. याच्यामध्ये लिंग काय असतं, मराठी व्याकरणामध्ये लिंग असतात, बरोबर. लिंग कसे असतात, स्त्रीलिंग, पुल्लिंग, त्याच्यानंतर नपुंसकलिंग आणि आपल्याला एक अजून पर्याय टाकतात ते उभयलिंग. उभयलिंग हा प्रकार नसतो. मुख्य किती प्रकार असतात लिंगाचे? 3 प्रकार. तेच आपल्याला बघायचे, पण त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आणि आपला व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करायचा, कारण ज्ञान हे वाटल्याने वाढत असते, बरोबर. बघा, लिंगाचा विचार करू आज आपण, बरोबर. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अभ्यास करा. पहिले वाचून घेऊ आपण कोणते शब्द आहेत, बरोबर. अमर अभ्यास करतो, नदी गावाजवळून वाहते, पिल्लू घरट्यात होते. बघा, अमर खाली अंडरलाईन आहे, नदी खाली अंडरलाईन आहे, पिल्लू खाली अंडरलाईन आहे, बरोबर. अमर या नावावरून पुरुष जातीचा बोध होतो. अमरवरून आपल्याला समजतं की हा पुरुष आहे. कसं काय समजतं ते बघू आपण पुढे. नदी या नावावरून समजतं की ती स्त्री जातीचा बोध होतो. स्त्री कसं काय समजते ते पण पुढे बघू आपण. पिल्लू या नावावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही. का होत नाही ते पण बघू. एखाद्या नामावरून ते पुरुष जातीची नर आहे की स्त्री जातीची मादी आहे हे आपल्याला कळते. त्या नामाचे लिंग म्हणतात, त्याच नामाचे लिंग असे म्हणतात. ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते. पुरुष जातीचा बोध होतो, पुरुष जात कशी ओळखायची सांगतो लगेच. ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो, स्त्री जातीचा म्हणजे काय, तर आपल्याला वाचल्यानंतर समजतं की ही स्त्री जात म्हणजे मराठ्यांची जात, हिंदूची जात अशी जात का, तशी जात नाही. त्यांचे एक भाग, त्यांची एक टीम, जसे की महिलांची टीम वेगळी, पुरुषांची टीम वेगळी, बरोबर. मग त्याच्यात कोणते कोणते शब्द येतात, कोणते कोणते नाम येतात ते बघायचं असतं, बरोबर. ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही, दोघांचा पण बोध होत नाही, ते जातं थर्ड पार्टी म्हणजे कोणतं, तर नपुंसकलिंगमध्ये. कुठं? नपुंसकलिंगमध्ये. अमर, नदी, पिल्लू. तो अमर, तो म्हणतो. तो आपण कोणाला उच्चारतो, तर पुरुषांना जास्त उच्चारतो किंवा पुरुष लिंगांना जास्त उच्चारतो, म्हणजे तो पुल्लिंग. पुल्लिंग. तो वर्ण येणाऱ्या नामाला काय म्हणतो आपण? पुल्लिंग. नदी, ती म्हटल्यानंतर आपल्याला काय समजतं की ही स्त्री, ही लेडीज आहे, म्हणून स्त्री नदी कशात आलं, तर स्त्रीलिंग मध्ये आलं. कशामध्ये आलं? स्त्रीलिंग. पिल्लू वर्ण समजते का आपल्याला हे स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे, नाही समजत, म्हणून ते गेलं नपुंसकलिंग मध्ये. असे मुख्य 3 प्रकार पडतात, 1, 2 आणि 3 प्रकार असे लिंगाचे पडत असतात. वरील वाक्यात अमर, नदी, पिल्लू हे नामे आहेत. हे काय तर नाम आहे, बरोबर. प्राण्यातील पुरुषांचा किंवा नराचा पुल्लिंग नामाचा उल्लेख तो या सर्वनामाने केला जातो. कोणत्या सर्वनामाने? तो सर्वनामाने केला जातो. प्राणी असू द्या किंवा वस्तू असू द्या किंवा व्यक्ती असू द्या, तो या सर्वनामाने जर नामाचा उल्लेख झाला तर ते जातं पुल्लिंगमध्ये, समजलं. आणि प्राण्यातील स्त्रियांचा किंवा मादीचा स्त्रीलिंग नामांचा उल्लेख ती या सर्वनामाने होतो. कोणत्या सर्वनामाने? ती या सर्वनामाने जर नामाचा उल्लेख होत असेल तर तो जातो स्त्रीलिंग लिंगामध्ये. ओके. स्त्री किंवा पुरुष जातीचा बोध होत नसेल तर नपुंसकलिंग नामाचा उल्लेख होतो. नपुंसकलिंग स्त्री पण नाही आणि पुरुष पण नाही, म्हणजे तोनी आणि तिने जर उत्तर येत नसेल तर, आणि तेने उत्तर येत असेल, ते या सर्वनामाने जर उत्तर येत असेल तर ते जातं नपुंसकलिंगमध्ये. समजलं? ही कन्सेप्ट क्लिअर झाली. तो, ती, ते या सर्वनामावरून लिंग ओळखता येते. तो, ती, ते या सर्वनामावरून लिंग ओळखता येते. सहजासहजी याच सर्वनामावरनं लिंग ओळखले जाते. कोणते सर्वनाम येतील, तर तो, ती आणि ते. समजलं? एखाद्या नामाची लिंग बदलल्यास क्रियापदाचे रूपही बदलते. जर नामाचे लिंग आपण जर बदललं तर त्याचं क्रियापदाचं रूप पण बदलतं. म्हणजे जर नामाची नाम जर स्त्रीलिंग असेल ते क्रियापदाचं पण शेवटी काही ना काही बदल होतो. आणि जर आपण नाम बदललं तर क्रियापद पण बदलतं. समजलं? पुढे बघा. काही पुल्लिंग नामाची स्त्रीलिंग रूपे ठराविक पद्धतीने होतात, काही ठराविक पद्धतीने होतात, म्हणजे जसेच्या तसे होतात. कसे? माळी, माळीन, देव, देवी, तरुण, तरुणी, कोकिळ, कोकिळा, शिक्षक, शिक्षिका, सासरा, सासू, बरोबर. अशा पद्धतीने होतात. कुत्रा, कुत्री, पाटील, पाटलीन, चिमणा, चिमणी, चिमणा, चिमणी होतं. कोळी, कोळीन, गायक, गायिका. बघा, गायक, गायिका. राजा, राणी. राजा म्हटल्यानंतर समजतं आपला स्त्रीलिंग पुल्लिंग आहे, आणि राणी म्हटल्यानंतर समजतं आपल्याला हे स्त्रीलिंग आहे, म्हणजे स्त्री जातीचा बोध होतोय. आणि पुल्लिंग म्हणजे पुरुष जातीचा बोध होतोय. आणि दोघांचा बोध होत नसेल तर नपुंसकलिंग, थर्ड पर्सन, बरोबर. तर वाघ, वाघीन, बालक, बालकी, बालकीन नाही, बालिका, बालक, बालिका. लेखक, लेखिका. आजोबा, आजी, आजोबा, आजोबी नाही, आजी, बरं का, लक्षात घ्या. गवळी,
गवळण, गवळी, गवळण. गवळी मग आता आपल्याला वाटतं ती गवळी का, नाही, तो गवळी. आणि गवळण ती गवळण, बरोबर आपण म्हणतो ती गवळण. याच्यात कन्फ्यूज होतात बरं का, लक्षात घ्या. पती पत्नी, पती पत्नी, मग पती पुरुष आणि पत्नी स्त्री, म्हणून पुरुष जातीचा बोध होतोय. तर पुल्लिंग, स्त्री जातीचा बोध होतोय तर स्त्रीलिंग, बरोबर. चला पुढे बघा. आता अजून काही नाम आहेत. या नामाची स्त्रीलिंग रूपे स्वतंत्रपणे होतात, जसं की भाऊ बहीण, भाऊ बहीण स्वतंत्रपणे होतात. भाऊ बहीण. उंट सांडणी, मोर लांडोर, पुरुष स्त्री, बैल गाय, बैल गाय होतं, लक्षात घ्या. दीर जाऊ, नर मादी, पुत्र कन्या, पुत्र पुत्री होत नाही, पुत्र कन्या होतं, समजलं. बोकड शेळी, वडील आई, भोका भाटी किंवा मांजर, नवरा बायको. भाटी म्हणजेच मांजर, भाटी आणि मांजर हे समानार्थी शब्द आहेत. नवरा बायको. काही सजीवांची नामे आणि त्यांची लिंग, नामे आणि लिंग. तो मुलगा पुल्लिंग, तो कुत्रा पुल्लिंग, तो घोडा पुल्लिंगमध्ये येतं, तो बैल हे पण पुल्लिंगमध्ये, तो मेंढा पुल्लिंगमध्ये, तो चिमणा, चिमणा, चिमणी आणि चिमणा वेगळा, तो चिमणा पुल्लिंग, तो रेडा किंवा म्हैस, म्हैस, तो रेडा किंवा म्हैस, बरोबर. ती मुलगी स्त्रीलिंग बघतोय आता. ती कुत्री बघा, ती या सर्व नामाने उल्लेख होतोय. ती घोडी, ती गाय, ती मेंढी, ती चिमणी, चिमणी चिमणा बघा. ती रेडी किंवा म्हैस, म्हैस म्हणतो आपण जास्त करून. त्याच्यानंतर बघा नपुसकलिंग, नपुसकलिंग म्हणजे ना स्त्री ना पुरुष, वेगळाच होतो, बरोबर. ते मूल, मूल आहे, मूल आपण म्हणतोय, पण नेमकं मुलाची लिंग आपल्याला समजते का, तो स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे, तर नाही, आहे कोणीतरी, मूल आहे फक्त, बरोबर. त्याच्यावरून आपल्याला समजत नाही हा मुलगा आहे की मुलगी, फक्त मूल आहे. आपण म्हटलं त्याला बाळ झालं, बाळ झालं मान्य आहे, बाळ झालं, पण नेमकं मुलगा झाला की मुलगी झाली हे आपण म्हणू शकत नाही. मग ते आपण काय म्हणतो, ते बाळ झालं, मग ते कसं झालं तर नपुसकलिंगमध्ये, म्हणजे आपल्याला त्याचा अजून अंदाजा नाही आहे, समजलं. ते पिल्लू, ते शिंगरू, ते वासरू, ते मेंढरू, ते पाखरू आणि ते रेडकू, समजलं. आता बघा पुल्लिंग नामे, काही नाम आहेत पुल्लिंग. आंबा, चंद्र, भात, अंगठा, सूर्य, डोंगर, प्रकाश, बगीचा, वृक्ष, देश, फळा, समुद्र इत्यादी. या प्रत्येकाचा उल्लेख तो या नावाने होतो. तो चंद्र, तो आंबा, तो भात, तो अंगठा, तो सूर्य, तो डोंगर, ती डोंगर म्हणू शकतो आपण, नाही, तो डोंगरच म्हणावा लागेल. तो प्रकाश, तो बगीचा, तो वृक्ष, तो देश, तो फळा, तो समुद्र, बरोबर. आता स्त्रीलिंग, ती दरी, तो दरी म्हणू शकतो का आपण, नाही, ती दरी म्हणावं लागतं आपल्याला. ती मेणबत्ती, ती बाग, तो बाग म्हणत नाही आपण, ती बाग म्हणतो. बाग म्हणजे काय, गार्डन, ती बाग म्हणावं लागतं, तो बाग म्हणायचं नाही. फांदी, ती फांदी, मातृभूमी, सावली, लाट, शाळा, करंगळी, ती करंगळी, बरोबर. तो करंगळी म्हणतो का, नाही, तो अंगठा म्हणतो आपण, पण ती करंगळी. पपई, ती पपई, चांदणी, भाजी आणि इत्यादी, ती भाजी, तो भाजी म्हणतो का, तो भाजी घेऊन ये, हां असं नाही म्हणत, ती भाजी घेऊन ये असं म्हणतो आपण. नपुसकलिंगमध्ये तो बोट, ते बोट, सॉरी बोट आहे, ते बोट, हे सगळे बोट, बरोबर. वरण, ते वरण, केळ, ते केळ, चांदणी, ते चांदणे, तेच चांदणी बघा, चांदणी येतं स्त्रीलिंगमध्ये आणि चांदणे येतं पुल्लिंगमध्ये नाही, कशामध्ये तर नपुसकलिंगमध्ये. तेज, ऊन, पाणी, पुस्तक, फूल, झाड, राष्ट्र, घर, दुकान इत्यादी हे कशात येतं, नपुसकलिंगमध्ये येतं. आपण आता याच्यावर प्रश्न बघूयात, कशा प्रकारचे प्रश्न याच्यावर विचारले जाऊ शकतात आणि विचारले गेलेले यापूर्वी सुद्धा, बरोबर. तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. बघा पुढील शब्दगटातील पुल्लिंग शब्द पर्यायातून शोधा. पुल्लिंग शब्द सोडायचा आहे. तो झाड म्हणू शकतो का आपण, नाही, ते झाड म्हणतो आपण, म्हणून पुल्लिंगमध्ये येणार नाही. पुल्लिंग कशावरनं पाहिजे, तो वरनं पाहिजे. तो दिवा, हा तो दिवा आपण म्हणू शकतो. तो मोर, तो मोर पण आपण म्हणू शकतो. फरशी, तो फरशी, नाही, ती फरशी म्हणतो, म्हणून हे दोघं काय झाले, हे दोघं झाले आपले पुल्लिंग, म्हणजे ब आणि क. ऑप्शन नंबर आपलं 4, ब आणि क, समजलं. पुढे या. खालीलपैकी लिंगासंबंधी चुकीची जोडीचा पर्याय शोधा. चुकीची जोडीचा पर्याय लिंगासंबंधी, उंट सांडणे बरोबर होतं, आपण बघितलं होतं. बैल शेळी, जरा याला बाजूला ठेवा. गवळी गवळण हे पण बरोबर होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं. पुत्र पुत्री, नाही, मी तुम्हाला कन्या सांगितलं होतं, इथं पुत्री कन्या हे पण बरोबर आहे. बैल शेळी म्हटलं होतं का, नाही, बैल आणि गाय म्हटलं होतं. बैल आणि गाय, शेळीचं काय येईल, बोकड आणि शेळी येईल, बैल आणि इथं गाय पाहिजे होतं, म्हणून आपला ऑप्शन नंबर जाईल 2, ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर बघा खालील शब्दगटातील स्त्रीलिंग नसलेला शब्द कोणता. स्त्रीलिंग नसलेला, असलेला नाही, नसलेला शब्द आपल्याला इथं ओळखायचा आहे. पाऊस, तो पाऊस म्हणू शकतो. ती खिडकी म्हणू शकतो.
ते रेडकू, ते रेडकू आहे, ती पपई. म्हणजे हे दोन स्त्रीलिंग आहे, पण हे दोन वेगळे आहेत, हे दोन वेगळे आहेत. अ आणि क, अ आणि क. ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर येईल याचं. बरोबर. पुढे बघा, खालीलपैकी लिंगासंबंधी योग्य जोडी कोणती? योग्य जोडी नर मादी. बरोबर आहे. चिमणा चिमणे, चिमणा चिमणे नाही, चिमणा चिमणी सांगितलं होतं मी, चिमणा चिमणी. म्हणजे आपला ऑप्शन नंबर जाईल ब. बोर लांडोर बरोबर आहे. गायक गायिका बरोबर आहे. ठीक आहे, फक्त ब योग्य. योग्य जोडी ओळखायची आपल्याला याच्यात. हा, म्हणजे अ क आणि ड हे बरोबर आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3 जाईल, 1 नाही. अ आणि अ क ड हे योग्य, तिघं पण योग्य. चुकीची कोणती? फक्त ब नंबरची, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3 जाईल. पुढीलपैकी एकूण किती नपुसकलिंग शब्द आहेत? नपुसकलिंग, नपुसकलिंग कशावर ओळखतो आपण? ते मेणबत्ती नाही, ती मेणबत्ती म्हणतो. ते पंखा नाही, ते कपाट, हा कपाट येईल, ते कपाट. ते सूर्य नाही, ते पुस्तक, हा ते पुस्तक. ते कैरी नाही, ती कैरी असतं. ते किल्ला नाही, ते पाखरू, हा ते पाखरू म्हणू शकतो आपण. म्हणजे किती? 1 2 आणि 3, 1 2 आणि 3. ऑप्शन नंबर 1. बोका, बोका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बोक्याचा. बोकाचा काय होतं? तर मांजर किंवा भाटी, म्हणजे भाटी किंवा मांजर. ब आणि ड योग्य, ब आणि ड. ऑप्शन नंबर 1. चला पुढचे अजून प्रश्न बघू, शेवटचे काही प्रश्न आहेत, लक्ष द्या. पुढीलपैकी स्त्रीलिंग शब्द कोणता आहे? स्त्रीलिंग ओळखायचं आपलं. स्त्रीलिंग कोणता आहे? देवी, ती देवी म्हणू शकतो, स्त्रीलिंग आहे. बहीण भाऊ, भाऊ म्हटल्यानंतर पुल्लिंग येतो आणि बहीण म्हटल्यानंतर स्त्रीलिंग येतं, हे पण आहे. खेळणी, ती खेळणी स्त्रीलिंग आहे, म्हणजेचा अर्थ सर्व पर्याय बरोबर. ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4 याचं बरोबर उत्तर येईल, योग्य उत्तर येईल. 8 ते 12 साठी सूचना. खालील शब्दाची लिंग ओळखून पर्याय क्रमांक शोधा. बरं, वासरू, तो वासरू नाही, ती वासरू नाही, ते वासरू म्हणतो आपण. ते म्हणजे काय? तर नपुसकलिंग. तेने उत्तर आला म्हणजे नपुसकलिंग. बाटली, ती बाटली, ती बाटली, तो बाटली म्हणतो का? ते बाटली म्हणतो का? नाही, ती बाटली. म्हणून काय झालं? ती म्हटल्यानंतर स्त्रीलिंग, ती म्हटल्यानंतर स्त्रीलिंग. विजार, ती विजार, काय म्हणतो आपण? ती विजार, म्हणून हे पण स्त्रीलिंग. ती साडी, हे पण स्त्रीलिंग. ते कपाट म्हणजे नपुसकलिंग. बरोबर, नपुसकलिंग. आजोबा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आजोबा आणि आजी. ऑप्शन नंबर 2. माळी या शब्दाचे लिंग कोणते? माळी, ती माळी का तो माळी? तो माळी. ती माळीन, तो माळी, म्हणजे काय? तर पुल्लिंग. काय? पुल्लिंग. बरोबर. कोकिळ या शब्दाचा विरुद्धार्थी लिंगी शब्द कोणता? कोकिळ. कोकिळाचा काय होता? तर कोकिळाचा कोकिळा, कोकिळा येईल, काय येईल? कोकिळा. ऑप्शन नंबर 3. पती या शब्दाचे लिंग ठरण्यासाठी कोणते सर्वनाम वापराल? पती, तो पती. कोणता पती? तो पती. आणि ती पत्नी, म्हणजे तो. बालक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बालक, बालिका. काय होतं? बालिका. ऑप्शन नंबर 2. समजलं? अशा प्रकारे लिंग ओळखले जातात. लिंगाचे मुख्य प्रकार किती? स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसकलिंग. बाकी दुसरे प्रकार पडत नाही. पुल्लिंग कसं ओळखायचं? तो वर्ण. स्त्रीलिंग कसं ओळखायचं? ती वर्ण. आणि नपुसकलिंग कसं ओळखायचं? ते वर्ण. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.